नमस्कार मित्रांनो, आज आलोय बघा पाणी भरायला. तर आपण भुईमुगाला पाणी भरायला आलोय. तर बघू शकता इकडं पाणी भरायला आलोय. तर अजून काही भुईमुग काढाय आला नाही आपला. तर बारं देऊन घेतो आता, भरला असेल वाफा. मित्रांनो चला भुईमुगा आलोय आपण आणि पाहतो एक झाड उठून आता काही शेंगा विंगा आहे का, तर काढायला आलाय का नाही काय कळानं. तर मागच्या वेळेस पाणी भरलं त्यावेळेस तर कावळाच होता. तर आपण आता एक सहज झाड उपटून पाहू काय होते. तर एक झाड उपटलंय. तर पाहू चला आपण आता बांधव जाऊन बसलोय आता बांधवून पाहू आपण शेंग कशी काय आहेत पाहू आपण भुईमुगाची. तर चला आपण फोडून तरी पाहू आतमध्ये नेमकं काय. तर भरपूर निभार झाला आता, तसं पाण्याची गरज नव्हती पण मस्त झालाय भुईमुग आता. निभार झालाय पण मग पाणी पाऊस नाही त्याच्यामुळं भरून घेतो पाणी एकदा. तर मस्त असा निभार झाला आहे, कावळा काचा नाही आहे. तर ही पण निभार झाली, काडाची शेंग ही पण आहे निभारच आहे. तर जाऊ दे आता, एवढं पाणी भरूनच घेऊ. आपल्या शेंगा काही एकदम निभार झाल्यात आणि फोडायला सुद्धा दगड घेतलाय तरी पण फुटती नाही शेंगा. आणि इकडं आतमध्ये बघा असा काळपट कलर पण आलेला आहे. आणि इकडं एक शेंग आहे ती बघा थोडी कवळी, तर तिचा कलर ढवळा आहे. आणि इकडं एकदम काढायला आला आहे भुईमुग तसा. पण आता पाणी निम्मं भरून झालं आहे त्याच्यामुळं, नाही तर मग बंद केलं असतं पाणी. पण जाऊ दे आता, भरूनच घेऊ. आणि उपटाय पण एकदम पोकळ होईल मस्त. वल्ल्यामध्येच उपटून घेणार आहे आपण, त्याच्यामुळं पाणी भरून घेतो आपण. कसे काळवाट जमीन असल्यामुळं ते निम्म्या अर्ध्या शेंगा खालीच गळून पडणार आहेत, त्याच्यामुळं आपण पाण्यातच थोडा उपटून घेऊ. आंबाटवाला उपटून घेतले बरा राहीन. तर भरपूर असं वारं सुटलं आहे आता, पाऊसही पण येणार नाही आता काही नाही. तर तोपर्यंत आपण पावसाची पण वाट पाहणार आहे. तर पाऊस काय येत नाही आता. पावसाची वाट पाहून कंटाळली माणसं, पण पाऊस काय आला नाही. तर लवकर काय भुईमुग काढू नका, पाऊस नाही काही नाही. तर शेंगांचा पण कलर मस्त झालाय आता. तर बसलोय आता, तर काळापर्यंत पाणी असतं वाट पाहणार आहे आपण इकडं. त्या भुईमुगाच्या शेंगा खायला एक नंबर शेंगा आहेत आणि इतक्या निभार आहेत का फुटती नाही. आणि मस्त असं झाडाखाली बसलोय भुईमुगाच्या शेंगा खायला. सकाळी सकाळी आलोय पाणी भरायला. कडव आपण बारं देऊन घेऊ आता. आपल्याक उंदीर सोडून कोणत्याच प्राणी नाही इकडं. तर फक्त उंदीर नाही तर मग कोकडं नाही, माकडं नाही इकडं, मोर नाही. तर फक्त खालात उंदीर तेवढा शेंगा खातोय. तर दुसरं काय पशु प्राणी नाही इकडं खायला, काही नाही. तर भुईमुगाला खायलाच इकडं खोकडं माकडे नाही आपल्याकडं. तर उंदीर सोडता काहीच नाही. तर आपण एवढी घाई करून 4-5 महिने पाणी भरायचं आहे आपल्याला, कष्ट खूप आहे त्याला. तर लवकर काय भुईमुग काढू नका, कवळा काचा काढून काय उपयोग नाही आहे. काही नाही पावसाला घाबरून कवळे काचे माल काढून घेतात. तर एवढं आपण कष्ट करणार आणि कवळा काचा माल काढून काय फायदा. तर देतो बारं आता भरलंय चोरी त्यात म्हणून
भुईमुग काढून घ्यायचा लोक चोरीत यात. तर कवळा काचाच काढून घ्या काय काही लोक येडे. तर असं काय करू नका. कोणी कोणचं हात नाही लाईत भुईमुगाला. नेतील म्हणून काय एवढाही नेतील का? एक अर्ध झाड नेतील उपटून खा पुरतं. खाची वस्तू आहे. कोण चोरीत नाही काय नाही. कोणच चोर आहे. प्रत्येकाला भुईमुग आहे प्रत्येकाच्या घरी. तर कवळा काचा काढून घेऊ नका. एक एक पाणी भरा अजून. तर आज मी आलोय बघा पाणी भरायला. काही म्हणत्या माकडांनी खाला शेंगा, उंदरांनी खाल्या, आणि काही म्हणतात का मोरांनी खाल्या शेंगा. अहो त्यांचाही जीव आहे ना, त्यांना खायला काही नाही. मग त्याच्यामुळे ते खाणारच शेंगा. आणि मग वरून कावळाच भुईमुग काढून घ्यायचा. म्हणायचं का आवरेज नाही त्याला आणि ते काही परवडत आहे का? सगळं परवडत आहे पण येळा वक्तो करायला पाहिजे. तर पाणी येळा वक्तो भरायला पाहिजे. खतं औषधं फवारायला पाहिजे. तेव्हा काहीतरी उत्पन्न भेटेल. नुसतं पाणी भरायचं खतं नाही त्याला पाहायचं नाही काही. मग कसं काय आवरेज पडेल? मग आवरेज नाही भेटलं का यांनी खाल्या शेंगा त्यांनी खाल्या असंच म्हणायचं. तर आपल्या अजून भरपूर शेंगा आहे घरी. 2-3 गोण्या अजून तशाच आहेत. तर ह्यो पण भुईमुग काढा येणार आहे लगेच. आणि तो अजून काही संपला नाही. घरच्या पण मोटर पण बंद केली आता. तर भरून झालं. तर बारं बिरं लावून घेऊ आपण आता. पाणी कमी होतंय आता लगेच. तर असा एक नवीन ब्लॉग होता आपला. बरेच दिवस झालं ब्लॉग नव्हता. तर आपला ब्लॉग पाहायला काही विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर नवीन एका ब्लॉगमध्ये परत भेटणार आहे आपण. तर चला आता पाणी पण बंद झालं. बारं लावून घेऊ आपण.